आवश्यक होतं एवढीच अपेक्षा होती. बाकी काही नाही. राहुल गांधींनी जे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले त्यामधले मुद्दे काय ते आपण पाहूया. महाराष्ट्रातील अनेक आदिवासी विद्यार्थ्यां आपल्या हक्कांच्या मागणीसाठी 10 दिवसांहून अधिक काळ उपोषणावर आहेत. पुण्यातील छात्रों की गुंज या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींनी वसतिगृहांसाठीची 30 वर्षांची मनमानी वयोमर्यादा, अपमानास्पद नियम, असुरक्षित सुविधा आणि महिलांची गर्भधारणा चाचणी करण्यासारख्या अमानवीय तरतुदी यांसारखे मुद्दे मांडले. दुर्गम गाव आणि शहरातून आलेल्या विद्यार्थ्यांची मागणी कोणतीही भिक्षा किंवा दान नसून ते केवळ आपल्या हक्कांची मागणी करत आहेत. आपण त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या समस्यांचं त्वरित निवारण कराल अशी अपेक्षा असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय. दरम्यान राहुल गांधींच्या पत्राची दखल घ्यावी असं विरोधी पक्षांनी म्हटलंय, तर गडचिरोलीतील सर्पदंश घटना काँग्रेस नेत्यांच्या हलगर्जीपणामुळे घडल्याचा जो दावा आहे असं म्हणत भाजप प्रवक्त्यांनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं. हा विषय मी सातत्यानं मांडतोय. आता 8 दिवसापूर्वीच मी संपूर्ण बारामतीपर्यंत, हडसर ते बारामतीच्या दरम्यान अनेक अशा प्रकारच्या संस्थांना भेटी दिल्या. मी आमचं काम चालू आहे, पण यात आता राहुलजींनी लक्ष घातलेलं आहे. आता पाहूया आदिवासींविषयी किती प्रेम आहे आमच्या मुख्यमंत्र्यांना. सरकार निर्णय घेऊन आदिवासी मुलावर अन्याय करत आहे आणि सविस्वापासून त्यांना वंचित करत आहे. राहुलजींनी ते गांभीर्यानं घेतलं आहे, सिरियसली घेतलं आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे की यावर चर्चा करा, तोडगा काढा. आणि मला वाटतं की मुख्यमंत्र्यांनी यावर प्रायोरिटीनं ही चर्चा करावी आणि आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवावे. सरकारनं हे प्रकरण गांभीर्यानं घेतलंय. आदिवासी आश्रमशाळेमध्ये जो कोणी चुकीचा कारभार करत असेल त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेत. शाळांवर कारवाई देखील केली. परंतु ज्या संस्था चालकाच्या हलगर्जीपणामुळे, ज्या काँग्रेस नेत्याच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडलाय, त्याबद्दल राहुल गांधी काय जाब विचारणार? त्याबद्दल राहुल गांधी एखादं पत्र लिहिणार आहेत का? एखादी भेट त्या आश्रमशाळेला देणार आहेत का? याचं उत्तर जनाब संजय राऊतांनी द्यावं आणि काँग्रेसने पण द्यावं. तिकडे नाशिकमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला 3 दिवस उलटले. 3 विद्यार्थी उपोषणाला बसलेले आहेत. या आंदोलकांची काँग्रेसचे